मित्रहो नमस्कार. राजकारण कसं कलंकित होत चाललेलं आहे, दूषित होत चाललेलं आहे, या संदर्भातला हा आजचा विषय आहे. लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की या निवडणुकीमध्ये कलंकित उमेदवार उभे राहण्याचे आणि ते निवडून येण्याचे प्रमाण वाढलेले आहे. कलंकित कोण? ज्याच्यावर वेगळ्या वेगळ्या गुन्ह्याचे आरोप असतात तो कलंकित. हे आरोप न्यायालयात सिद्ध झालेले नाही आहेत म्हणून हे कलंकित लोक निवडणुका लढवतात, मंत्रिपदापर्यंत पोहोचतात, अजून जे जे हवं असं वाटतं ते करतात. आता हा जो कलंक असतो त्याचं वर्गीकरण सुद्धा वेगळ्या वेगळ्या कारणाने केलं जाऊ शकतं. कुणी आर्थिक क्षेत्रामध्ये लूट केलेली असते, कुणी हाणामाऱ्या, दादागिरी, खुनाचा आरोप आहे, महिलांच्या विनयभंगाचा आरोप आहे, त्यांच्या पिळवणुकीचा आरोप आहे, लूट दरोडे असा आरोप आहे. तरी सुद्धा या लोकांना न्यायालयाने शिक्षा सुनावेपर्यंत हे तसे निर्दोषच असतात, आरोपी असतात आणि आरोप सिद्ध झाला की ते गुन्हेगार होतात. या गुन्हेगारांचं प्रमाण इतकं वाढत गेलेलं आहे की ते जवळपास निम्म्यापर्यंत आलेलं आहे. असं कोणी समजू नये की विशिष्ट पक्षातच हे कलंकित उमेदवार आहेत. बहुतेक सगळ्या पक्षामध्ये कोणता ना कोणता कलंक घेऊन निवडून येणारे आणि स्वतःला सज्जन सिद्ध करणारे असे हे उमेदवार आहेत. आपल्या राजकारणात एक मजेशीर गोष्ट आहे की एखादा वाईट माणूस निवडून आला, सत्तेत गेला की सत्ता त्याला शुद्ध करून घेते. तो लोकनेता होतो, तो समाजसेवक होतो, तो नेता होतो, कारण तो सत्तेत आलेला आहे आणि त्याच्या कलंकाकडे पाहण्याची दृष्टीसुद्धा क्षीण होत जाते. केवळ न्यायालयाने निर्णय दिलेला नाही तोपर्यंतच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालतात. पूर्वीसुद्धा अनेक पक्ष गुंडांच्याकडून, कलंकित लोकांच्याकडून, गुन्हेगाराकडून छुप्या पद्धतीने आपल्या पक्षाला पाठिंबा घ्यायचे. त्या बदल्यामध्ये त्याला संरक्षण देण्याचं वचनही द्यायचे. बरीच वर्षे हे चालत आलं आणि गुन्हेगारांना वाटायला लागलं की आपण त्यांचं संरक्षण घेण्याऐवजी आपणच निवडून जावं, सत्ता मिळवावी, खुर्चीत बसावं आणि आपणच आपल्याला संरक्षण द्यावं, आपणच आपल्याला प्रतिष्ठा द्यावी आणि सत्तेच्या मदतीनं स्वतःला शुद्ध करावं. प्रचाराच्या काळात लोक भ्रष्टाचाराविरुद्ध खूप ओरड करतात. जसे की मध्यंतरीच्या निवडणुकीमध्ये मोदींनी अजितदादा पवार यांच्यावर 70,000 कोटी रुपयाचा गैरकारभार केल्याचा आरोप खाजगीत नव्हे तर जाहीर सभेत केला होता. या आरोपाचा ध्वनी विरण्यापूर्वीच भाजपने अजितदादांना सुपारी दिली राष्ट्रवादी फोडायची आणि त्या बदल्यामध्ये आपल्या सरकारमध्ये त्यांना छोटं नव्हे तर उपमुख्यमंत्री बनवण्यात आलं. प्रश्न होतो, 8-10 वर्षापूर्वी केलेले आरोप खोटे होते का? आणि ते खरे असतील तर मग ही धुलाई योजना, ही स्वच्छ करण्याची योजना कुणाच्या हितासाठी भाजपने पुढे आणली होती? हा प्रश्न आता लोकसभा निवडणुकीपासून विचारला जातोय. ते पुढे पण विचारतील आणि या प्रश्नातून भाजपचं नेमकं चारित्र्य काय आहे हे पण सिद्ध होईल. हे जे कलंकित उमेदवार आहेत ते पहिल्यांदा राजकीय पक्ष कलंकित करतात, पण राजकीय पक्षांना त्याचं काहीच वाटत नाही. सत्तेसाठी काही करा, कुणाचीही मदत घ्या, पण सत्ता मिळवा असा त्यांचा सिद्धांत असल्यामुळं अनेक गुन्हेगार तुरुंगात राहून सुद्धा निवडून येतात. ते निवडून येतात हे खरं आहे, पण त्यांना लोक मतं का देतात? सज्जनाच्या ऐवजी गुंडगिरी करणाऱ्यांच्याकडे ते का वळतात? हा साधा प्रश्न असला तरी तो लोकशाहीच्या
चारित्र्याशी निगडीत आहे. लोक का असं करतात आणि लोक असं करतात म्हणून हे निवडून जातात आणि हे निवडून जातात म्हणून त्यांना सत्तेची कवच कुंडले मिळतात आणि ती घालून हे सुरक्षित राहतात. एखाद्या गुन्हेगाराच्या दृष्टीनं हे फायद्याचं असेल, एखाद्या मतदारसंघाच्या दृष्टीनं सुद्धा हे फायद्याचं असेल, पण याच्यामुळं लोकशाहीचं चारित्र्य कसं घडणार? लोकशाहीचं चारित्र्य हे काय आभाळातून येत नाही. ज्या लायकीचे लोक असतात त्याच पद्धतीचं चारित्र्य लोकशाहीला लाभत असतं. जर लोक कलंकित असतील तर लोकशाहीचं चारित्र्य सुद्धा कलंकित होईल आणि कलंकित लोकशाहीवरचा विश्वास हळूहळू कमी व्हायला लागेल. त्यामुळं गुन्हेगार निवडून आला हा कौतुकाचा भाग नाही, हा उत्सुकतेचा भाग नाही, तर लोकशाहीच्या चारित्र्याचा भाग आहे. आणि हे सर्वप्रथम लोकांनी समजून घ्यायला पाहिजे, कारण त्यांच्याच इच्छेतून लोकशाहीचा जन्म झालेला आहे. आज ना उद्या हे लोक समजून घ्यायला लागतील अशी मला आशा आहे. धन्यवाद.